अप्पा मोरया, मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण चाललो आहे हमरापूरला देवी बघायला. तर चला जाऊया. तो आता चाललो मी मंदिरात मारुतीच्या पनवेलला, पंचमुखी हनुमान. तर आता आपण हमरापूर गावामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर चला जाऊया बघाय. देवी वगैरे पण आहे. ट्रक मध्ये पण नेत आहेत देवी. ती टेम्पो आहे, टेम्पो मध्ये पण नेत आहेत. आपण त्यांना विचारू. मस्त अजून पेंट नाही केलं देवीला. मस्त केलं बघ, कलर केला अजून भारी वाटेल. तिकडे पण आहे का बघ, कलर केलेली आहे. मस्त वाटतं बघ, छोट्या गणपतीच्या मूर्त्या. बैलगाडी पण आहे बघ. फिरायचं. मस्त वाटत छोटा. गणपती चालू असतात आता पोस्टमॅन सारखा गणपती आहे. ह्याला कलर करायचा आहे, देवी वगैरे. हे बघ मस्त आहे, खोली फेटा घातलेला गणपती. मस्त वाटतं ना, पेंट केल्यावर काय दिसेल मूर्ती. मस्त वाटतं. ती पण आहे, ती पण देवी मस्त वाटतं. तर आता आपण हमरापूरमध्ये प्रकाश कला केंद्रामध्ये आलो आहे. तर बघा, त्यांचा पहिलं तर तुम्हाला बॅनर दाखवतो आणि देवी दाखवतो तुम्हाला. पहिलं तर ही देवी बघा, मस्त रूप आहे बघा देवीचा. बघा दुसरी देवी बघा, मस्त आहे. फिनिशिंग बघा ना, एकदम साऊथचं वाटतं एकदम लुक. हा रूप आहे बघा ना देवीचा, एकदम मस्त एकदम रूप वाटतो. आणि हे बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला आपल्या दहीहंडीच्या पहिल्या यायला लागेल. त्यासाठी वर कसं इन्फॉर्मेशन वगैरे ते सगळं मी तुम्हाला माहिती त्या दादाकडून देतो तुम्हाला. सगळे साचा असतात त्याच्यात देवी बनवतात. बघा काम चालू आहे त्याचा. आता याला सुकायला किती टाइम लागतं आता हे बनवलं? अर्धा पाऊण तास ना. तर अशी रेडी झाली आहे देवी.
आता याला कलरिंग करणार. मग किती वर्ष झाले हे काम करताना? मला हां, मला एक 15 वर्ष. 15 वर्ष. सगळं देवी वगैरे गणपती सगळं. इकडे पण हे दादा आपलं फिनिशिंग देते कलर करून, इकडे करतात. आणि त्या साईडला एक दादा आहे. बघा असं थोडं वरती कलरिंग करून असं ठेवून देतात तिकडे. कोंबड्यावर बसलेली आपली देवी. हे बघा, ही जी देवी आहे ना, तुम्हाला पेंट केलेलं दाखवतो. सेम देवी. हे बघा. ही बघा तीच पेंट केलेली. ही ऑर्डरची आहे. ही ऑर्डरची देवी आहे. खूप भारी देवी होती. आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर दहीहंडीच्या पहिले या. आणि पत्ता वगैरे मी तुम्हाला देतो त्यांचा, तर या नक्की. आता त्यांची गडबड चालू आहे म्हणून थोडंसं ते दादा बोलले की आता गडबड चालू आहे, नाही तर ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार होतं. पण मी माहिती देतो तुम्हाला, या नक्की. तर त्यांचा फोन नंबर आहे. असं वाटतं अजून थोडं फिनिशिंग करायचं आहे त्यांना. मस्त आहे छोटे छोटे मूर्ती देवीचे. बाजूला गणपती बाप्पा आपले. मस्त केलं आहे पेंटिंग. सरस्वती आणि सप्तशृंगी देवी आहे. मस्त आहे बघा, रूप बघा ना. आणि पाठी तिकडे गणपती बाप्पा आहेत, दिसत आहे तुम्हाला. आता आम्ही असं थोडा ब्रेक घेतला. असं नदीवर थांबलेलो. नदी दिसली मस्तपैकी. आणि नदीजवळ थांबलो आहे दोघंजण. तुम्हाला तेव्हा खेकडा इकडे पकडतात ते दाखवतो. आणि बोट बीट मस्त की मच्छी का झाली ते दाखवतो तुम्हाला. ते बघा तिकडे दिसतंय खेकडा मच्छी वगैरे पकडतात काहीतरी. खेकडा भेटला आहे बघा त्यांना. आणि त्या साईडला बोटी वगैरे सगळे मच्छी वगैरे पकडतात. स्वस्त गणपतीच्या मूर्त्या पण आहेत. मस्त वाटते बघ देवी. बोटीवरचीच आहे. रेणुकाई ही सप्तशृंगी आहे. सप्तशृंगी, रेणुका देवी, रेणुका, ही कोल्हापूरची महालक्ष्मी, महालक्ष्मी, तुळजाभवानी, तुळजाभवानी, ती एकवीर आई, ती पण बाजूची एकवीर आई. तिथे लक्ष्मी माता आहे. ती महिषासुर मर्दिनी दुर्गा माता. पेंट केल्यावर कसं मस्त दिसत. पेंट केला एक नंबर